राजकारण हे आपल्या घरात आलंय, आपल्या नात्यात आलंय, आपल्या जेवत्या ताटात आलंय. तुम्ही काय खायचं हे ते ठरवायला लागलेत. आपले व्हॉट्सअप ग्रुप बघा, आपले बालमित्र शाळा सोबती जातीय धार्मिक विखार पसरवणाऱ्या पोस्ट करतात, त्यावेळी वेदना होतात आपल्याला की हाच माझा मित्र का तो लहानपणीचा. माणसामध्ये फूट पडायला लागली. जाणीवपूर्वक ही फूट पाडली जातीये, जाणीवपूर्वक हे विष पसरवलं जातंय. 14 पूर्वी ही आंदोलनं झाली तर कशावर व्हायची? भ्रष्टाचार विरोधी आंदोलन व्हायचं, महागाई विरोधात आंदोलन व्हायचं, शेतकऱ्यांची आंदोलनं व्हायची, महिला सुरक्षेविषयी आंदोलनं व्हायची. आज ह्या सगळ्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केलं असताना कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त विकासाच्या जाहिराती केल्या जात आहेत, खोट्या जाहिराती. याच्याकडे आपण सजगतेनं बघितलं पाहिजे. मूळ प्रश्नांवर का कोण बोलत नाही? कुठलीही संस्था, घटनात्मक संस्था जी आहे ती स्वायत्त, स्वतंत्र, निष्पक्ष अशी राहिलेली नाही. आपण मतदान करताना या सगळ्याचा विचार केला पाहिजे. पर्यायाचा का विचार करायचा आपण? ते भक्त मंडळी विचारतात पर्याय कोण? पर्याय खूप आहेत माझ्या देशात. संवेदनशील लोकांची कमी नाही, विवेकनिष्ठ विचारसरणी